चमके सितारे देखो हमारे शत्रु तो सारे हारे जय हो। हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे जय हो। आज अंधेरे छटे हैं कम हुए हैं घटे हैं कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे। अशा ठिकाणी शेतकऱ्यांना जर न्याय मिळत नसेल अन्याय होत असेल तर न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ही स्वराज्याची असतात। तेरे मन में शिवा मेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गूंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा मेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गूंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे रक्ताचे तसेच विचारांचे वंशज युवराज संभाजी छत्रपती राजे आपल्या सोबत आहेत। नाशिक जिल्ह्याच्या 3 दिवसीय दौऱ्यावर इथे दाखल झाले आहेत आणि त्याच दरम्यान या पूर्ण दौऱ्याचं चित्रीकरण जे करत आहेत पिक्टोग्राम द एसवी स्टुडिओ यांच्या विकास गायडे यांची विनंतीला मान देऊन राजे त्यांच्या निवासस्थानी येथे भेट देण्यासाठी आले आहेत। एक शिवाजी महाराजांनी आम्हाला एक रयतेचा राजा कसा असतो हे दाखवून दिलं होतं। आमचं दुर्दैव की आम्ही तेव्हा नसावं पण एक संभाजीराजेंच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा जे पुस्तकात वाचलं ते अनुभवण्याचा एक आनंद इथं मिळतोय। तर राजेंचं मी संपूर्ण गायधनी परिवाराकडून आमच्या पळसे ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या ग्रामपंचायत मंचाच्या वतीने स्वागत करतो। मी केशव रामकृष्ण गायधनी यांना विनंती करतो की त्यांनी राजेंचं स्वागत करावं। तसेच संभाजीराजेंसोबत त्यांचे धडाडीचे कार्यकर्ते आपल्या नाशिकचेच भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्य प्रवक्ता स्वराज्य संघटनेचे करण भाऊ गायकर नाशिक न्यूजचे लक्ष्मण घाटोर सर आणि गणेश कदम सर तसेच उपस्थित सर्व मावळे यांचे गायधनी परिवाराच्या वतीने आम्ही स्वागत करतो। सारी दीवारें भी सारी तलवारें भी तुमने दुश्मन की अब तोड़ दी है। यासाठी मी जरी महाराजांसोबत एवढे वर्ष आम्ही काम करत असेल मी असं अजय मुंडे दादा असतील गिरीधर असतील सर्व मान्यवर असतील पण तुमचा मुलगा कर्तृत्वाच्या जोरानं काहीतरी चांगला आहे म्हणून अतिशय 2 दिवसामध्ये संभाजीराजे तुमच्याकडे आलेले आहेत। पूर्वीच्या दौऱ्यामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो होतो दादाराव असेल मी असेल विक्रम आम्ही सगळे त्यांचं काम पाहिलं का नाही तर एक चांगल्या पद्धतीचा तरुण सहकारी आपल्या टीममध्ये काम करावं असं आम्हाला वाटलं। त्यानंतर राजेंशी चर्चा करून राहुल शिंदे असतील अजय पाटील असतील आम्ही सगळी चर्चा करून एक त्यांना संधीच्या रूपाने संधी दिली पण त्यांचं काम एवढं चांगलं आहे की कालचा एक दिवस काम केला आणि दुसऱ्या दिवशी राजे घरी आले। त्याच्यामध्ये उभा राहिलेला कोणताच एवढा भाग्यवान कार्यकर्ता नसेल सांगतो आम्ही कोणच एवढा भाग्यवान नसेल एवढा तुमचा मुलगा भाग्यवान आहे। कोणाचा तो भाऊ असेल कोणाचा तो कोणाचे मिस्टर असतील सगळ्यांसाठी ही भाग्याची बाब आहे। जसं भाऊंनी बोलता बोलता कवितेचा उल्लेख केला किंवा सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या राजकारणाची महाराष्ट्रातल्या समाजकारणाची ही नवी नांदी आहे। राज्यामध्ये काम करत असताना देशामध्ये काम करत असताना सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म असा आहे की तो जो कर्तृत्वान आहे त्याला कर्तृत्वाच्या जोरावरती समाजामध्ये त्याचं वातावरण निर्मिती करू शकतो आणि समाजाची सुधारणा होण्यासाठी त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करू शकतो। ती संधी तुमच्या मुलाकडे आहे आणि तसं नेतृत्व आणि ती संधी एकत्र आलेल्या आहे। फक्त नाशिक पुरतं मर्यादित आम्ही आलोय म्हणून या दौऱ्याला तुमचं सहकार्य नको आहे। राज्यभरात देशभरात जे काही सहकार्य लागेल ते तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे। आम्हाला संधी वर्ष 2 वर्षांतर मिळाली होती राजेंनी आमच्या घरी यावं आमच्या घरी जेवण करावं ती तुम्हाला लवकर मिळाली तेवढं जास्त सोनं तुम्ही त्या संधीचं करावं ही अपेक्षा बाळगतो। कुठल्याही पद्धतीनं पहिल्यांदा बोलते म्हणून सांगतो राजेंच्या वतीनं तुमच्या संसारामध्ये तुमच्या घराच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आम्हाला योगदान दिलंय म्हणून आम्ही कुठेही काही कमी पडू देणार नाही। फुल फुलाची पाकळी महाराजांच्या वतीनं स्वराज्याच्या वतीनं त्यांना योग्य मानधन मिळत जाईल। परंतु तुम्ही घरातून असाल सगळ्या मित्रपरिवारांनी जी आता त्यांची टीम करते त्या टीमने असं तोडकं मोडकं तरी आमच्याकडे सहकार्य झालं ते समजून घेऊन राज्यभरासाठी सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करायचंय। आमच्या संयुक्त सुद्धा या फेसबुक पेज नसेल पण इंस्टाग्रामच्या माध्यमातून नेहमी बघत असतात पण काल पूर्ण टीमवर्क विकास संघाची टीम आमची टीम त्याचं टीमवर्क झाल्यामुळं इतका मेसेज फार स्ट्रॉंग महाराष्ट्रात गेला ज्याची दखल सुद्धा एकाच दिवसात
महाराष्ट्राच्या राजकीय अॅनालिस्ट म्हणजे राजकीय समीकरण करत असतात त्यांनी सुद्धा घेतलेली आहे. मी त्यांच्या वडिलांना मनापासून कौतुक करतो की विकासने एकदम माझी त्याची ओळख सुद्धा चालू नव्हती. मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर मला काही कळलं नाही ही गाडी कसली आली आहे, हे स्टिकर कसा लागलाय, हे ऑटोमॅटिझेशन हे कसं उभं राहिलं आहे काहीच माहिती नाही. 10,000 रुपये भाडे तिथं कोणालाच मला काहीच कल्पना नाही. मग मला सांगितलं तुमच्याच सगळं लागलेली सिस्टम. विकास गायधनी म्हणून आहे, मी आपला पळशीला कार्यक्रम झाला होता आणि दिवसा ते एकदम छान लाईव्ह केलं होतं. पुढे एडिटर कंटिन्यू गाडीमध्ये असणार आहे. इथे जे काम करेल ते इन्स्टंट काम होऊन अपलोड होत म्हटलं मी माझ्यासाठी नाही स्वराज्यासाठी. आणि म्हणून कालच म्हणजे माझं पहिला दौरा सुरू म्हणजे पहिली शाखेचं उद्घाटन आंघोळ केली नव्हती मी सकाळी पाटे 6ला वॉकला गेलो होतो आणि हे नुकतेच पोचले तर मी नुकतेच आलो होतो. ती भेट मला वाटतं योगच आहे आणि या योगच्या ह्याच्यातनं आपण पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राला एक वेगळे मेसेज देऊया सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि मी मनापासून तुमचं विकास व त्यांच्या सर्व टीमचं मनापासून कौतुक करू अभिनंदन. अपना है देश पे राज अपना है, अपना ही तो सिंहासन है और जो है ताज अपना है. हिम्मत की अग्नि में लोहा पिघलता है, विश्वास हमको हुआ तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गुंजा हुआ है जय जय शिवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गुंजा हुआ है जय जय शिवा. नाशिकमध्ये येऊन आणि तिसऱ्यांदा पळशीला येणं म्हणजे पळशीकरांचं किती प्रेम आहे.